मराठा समाजामध्ये अंतर पडलं ते अंतर कुठून पडलं? कुठून पडलं? आज माझ्या मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हात जोडून, माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे, अंतर फक्त या दोन समाजात ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलीन पाडत नाही, तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय. उदाहरणाविषयी सांगतो, नाही तर त्यांनी तरी यावं. खरा फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही, तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन आहे. पण या ओबीसीत काय यायचंय? मुठभर धनदांडग्या लोकांना सरपंचापासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचायचंय, म्हणून हे घुसायचं म्हणताय. ही सगळ्या समाजाची भावना नाही, मराठा समाजाची. पण ह्यांना पेटवायचंय. पेटवून पेटवून म्हणतो कुणी सोडलं नाही. अरे कधी कधी माणूस टाकण्याची, कधी कधी जीवन टाकण्याची, आणि हे सगळं ऐकून कसं सहन करावं याची सुद्धा मनाला भीती वाटते. माननीय मुख्यमंत्र्यांची आहे भुजबळ साहेबांचं माझं तर काहीच सोडलं. मला तर कधीपासून पाळीतोच म्हणतो, पाळीतोच म्हणतो. एक लाख 42,000 मतदार पाळीतो. आज आपलं ओबीसीचं आरक्षण त्याच्या न्यायी हक्कासाठी, आणि आपलं ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये म्हणून न्यायी हक्कासाठी हा एल्गार मोर्चा. याच्यात आपलं आरक्षण तर आपल्याला हक्काचं कुणाला हिसकावू घेऊ द्यायचंच नाही. आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्यात्वा केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चालवायचा आहे. ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांची. माणसात माणूस ठेवला नाही. मायच्यान सांगतो, लोकसभेच्या अगोदर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या. काही सख्खे दोन भाऊ ह्याने किती येणे केली होती माणसं बघा. सख्खे दोन भाऊ दोघांनी पॅनल उभा केला. एका भावाचा पॅनल निवडून आला, दुसऱ्याचा पडला. सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्याला एका भावाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नेला. आणि त्याचा सख्खा भाऊ म्हणतोय, तू त्याला कसं आणलंस? तू एका मायबापाचा आहेस. इतका विष पेरावा, एवढा विष पेरलेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, या पुरोगामी महाराष्ट्राला, या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का? अरे आपलं आरक्षण हक्काचं कोण कसं घेतं बघू. अपने पास अपनी ताकद भुजबळ साहेब आहे. आपण सर्वजण ताकदीने नेता एवढे आलात,
ही अभूतपूर्व ऐतिहासिक सभा आहे आणि ती सभा सुद्धा छत्रपती संभाजी क्रीडा संकुलामध्ये होते. हे हक्काच्या न्यायाच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई सुरुवात ही छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी क्रीडा संकुलाच्या इथून होते. म्हणून मला आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगायच्या, माध्यमांना दाखवायच्या. मी एका सभेत बोललो की एमपीएससीचा निकाल